मित्रांनो, ही गोष्ट सुरू होते इसवी सन 1600 मध्ये. इंग्लंडची राणी एलिझाबेथ फर्स्टने एका व्यापारी कंपनीला एक ग्रँड किंमत सनद दिली. त्या कंपनीचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी. त्या एका सनदीने कंपनीला भारताशी व्यापार करण्याचा एक अधिकार मिळाला. काही वर्षांनी 1608 मध्ये एक इंग्रज अधिकारी कॅप्टन विल्यम हॉकिन्स भारतात आला, पण त्याला पोर्तुगीजाच्या दबावामुळे वखार उभारण्यास नकार दिला गेला. पुढे 1613 मध्ये मुघल सम्राट जहांगीरच्या परवानगीने सुरत येथे कंपनीची पहिली वखार म्हणजेच ट्रेडिंग सेंटर उभारलं. इथूनच इंग्रजांचा भारतातील पहिला पाय रोवला गेला. कंपनीने व्यापाराच्या नावाखाली हळूहळू आपली केंद्रे वाढवली. त्यात मद्रास, बॉम्बे, कलकत्ता या ठिकाणी व्यापारी केंद्रे उभा केली. हीच केंद्रे भविष्यातील सत्तेची बीज ठरली. आणि मग 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. या एका लढाईत नवाब सिराजुद्दौला याचा पराभव झाला आणि व्यापार करणारी कंपनी भारताच्या राजकारणात उतरली. पुढे 1764 मध्ये बक्सरची लढाई झाली. यावेळी तर मुघल सम्राट, अवधचा नवाब आणि बंगालचा नवाब या तिघांचाही पराभव झाला. आता कंपनी फक्त व्यापार करणारी नव्हती, तर ती भारतातील सर्वात मोठी लष्करी शक्ती बनली होती. शेवटी 1765 मध्ये कंपनीला बंगाल, बिहार आणि ओडिसाची दिवाणी हक्क म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला. आणि इथे हे स्पष्ट झाले की व्यापारासाठी आलेली कंपनी भारतावर राज्य करू लागली. यालाच आपण म्हणतो ईस्ट इंडिया कंपनीची राजवट. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, पॉलिटीचा इम्पॉर्टंट टॉपिकचा पार्ट 1 सरळ साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बरं, आता इथपर्यंत ठीक आहे. एक कंपनी भारतात आली, त्याचबरोबर सत्ताधारी पण बनली. मग भारतीय संविधानाचा आणि कंपनीचा नेमका संबंध तरी काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, ही गोष्ट फक्त कंपनीची नाही, ही गोष्ट आहे भारतीय संविधानाच्या जन्माची. ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू महसूल गोळा करणे, कायदे करणे, सैन्य ठेवणे, न्याय करणे, त्याचबरोबर कंपनी काळातच रिटर्न्स लॉ आले, कोर्टाची स्थापना झाली, रूल ऑफ लॉची संकल्पना आली. त्याचबरोबर कंपनी काळातच गव्हर्नर जनरलचे पद निर्माण झाले, सिव्हिल सर्व्हिसची सुरुवात झाली, रेव्हेन्यू सिस्टम आले, पोलीस सिस्टम आले. म्हणून स्वतंत्र भारताला पहिल्यांदाच मॉडर्न ऍडमिनिस्ट्रेशनची ओळख झाली. त्यामुळे स्वतंत्र भारताला शून्यातून सुरुवात करायची गरज पडली नाही, कारण प्रशासनाचा अनुभव आधीच आला होता. कंपनी कायद्यामुळेच आर्थिक शोषण सुरू झाले, अन्यायकारी कायदे निर्माण झाले, भारतीयांबरोबर भेदभाव होऊ लागले. याचाच परिणाम नॅशनल मुवमेंट, फ्रीडम स्ट्रगल, राईट, इक्वॅलिटी, जस्टिस या संकल्पनांचा जन्म भारतात आला. आणि या सर्व घटकांमधूनच आजचे भारतीय संविधान तयार झाले. आणि संविधान निर्माण करताना हे समजले की कोणते कायदे देशासाठी चांगले आहेत आणि कोणते वाईट आहेत. तर चला मग कंपनीच्या काळातील कायद्यांना 20व्या शतकातील भारत एकीकडे ईस्ट इंडिया कंपनी राज्य करत आहे, त्याचबरोबर त्यांच्यावर कोणताही नियम नाही, कोणतेही नियंत्रण नाही आणि ते कोणत्याच गोष्टीला जबाबदार नाही. बंगाल, मद्रास, बॉम्बे तीनही प्रेसिडेन्सी आपल्या मर्जीने कारभार करत होत्या. कंपनीचे अधिकारी लाच घेत होते, खाजगी व्यापार करत होते आणि इंग्लंडमधील ब्रिटिश सरकारला फक्त एकच प्रश्न पडला, तो म्हणजे की कंपनी आपल्या हातातून जाते की काय. आणि इथूनच जन्म झाला रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, म्हणजेच ज्याला आपण नियामक कायदा असे म्हणतो. वॉरेन हेस्टिंग हा बंगालपुरताच फक्त गव्हर्नर होता, पण या कायद्याने त्याला एक नवे स्थान दिले आणि तो बनला बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. म्हणजेच आता बंगाल हा सगळ्या भारतातील कारभाराचा केंद्रबिंदू बनला. पण एकट्या गव्हर्नर जनरललाच पॉवर दिली का? तर नाही. ब्रिटिश सरकारला माहित होते सत्ता एकट्याच्या हातात दिली तर गैरवापर नक्की होणार. म्हणून स्थापन झाली 4 सदस्यांची गव्हर्नर जनरलची कार्यकारी परिषद. मग आता गव्हर्नर एकट्याने निर्णय घेऊ शकत होता का? तर नाही. निर्णय आता 4 सदस्याच्या बहुमताने घेतले जाणार होते. हे पहिल्यांदाच घडत होते की भारतीय प्रशासनामध्ये चेक अँड बॅलन्स आणला जात होता. 1774 साली कलकत्ता येथे भारतातील पहिली सुप्रीम कोर्ट स्थापन झाले. एक मुख्य न्यायाधीश, 3 अन्य न्यायाधीश. आता कंपनीचे अधिकारीही कायद्याच्या कचाटीत येणार होते. कंपनीचा माणूस म्हणजे कायद्याच्या वर ही कल्पना मोडून पडली होती. आणखी एक मोठा बदल, मद्रास आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी आता स्वतंत्र राहिलेल्या नाहीत. त्या आल्या बंगाल गव्हर्नर जनरलच्या आधिपत्याखाली. म्हणजेच भारतात पहिल्यांदाच केंद्रीकृत प्रशासनाची सुरुवात झाली. आणि शेवटचा पण अत्यंत महत्वाचा भाग, ब्रिटिश सरकारने थेट सांगितले, लाच घेऊ नका, खाजगी व्यापार करू नका. कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कठोर निर्बंध घालण्यात आले, कारण सरकारला कळून चुकले होते, भारतावर राज्य करायचे असेल तर कंपनीला आधी आवर घातला पाहिजे. याच कारणासाठी नियामक कायदा 1773 हा भारतीय ब्रिटिश प्रशासनातील पहिला सुधारणा कायदा ठरला. आणि पुढील सर्व कायद्यांची पायाभरणी कायद्याने 1770च्या दशकात कलकत्त्याचं वातावरण तणावपूर्ण होतं. एका बाजूला ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन, गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग आणि त्याची काउन्सिल, तर दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांनी स्थापन केलेले सर्वोच्च न्यायालय. दोघेही शक्तिशाली होते. दोघांनाही वाटत होतं अंतिम अधिकार माझाच असायला हवा. सर्वोच्च न्यायालय कंपनीच्या अधिकाऱ्यांवर खटले भरू लागले. कर वसुली, जमीन महसूल, प्रशासकीय निर्णय सगळ्यात न्यायालय हस्तक्षेप करत होते. प्रशासन म्हणत होतं आम्ही राज्य चालवतोय, न्यायालय म्हणत होतं आमचाच कायदा सर्वोच्च आहे. हा संघर्ष इतका वाटला की कंपनीच्या कारभारात अडथळा निर्माण होऊ लागला. मग काय, लंडनमधील ब्रिटिश संसदेला कळलं, जर हा गोंधळ थांबवला नाही तर भारतातील सत्ता हातातून निसटेल. म्हणूनच 1781 मध्ये दुरुस्ती कायदा, त्यावेळेस गव्हर्नर जनरल हा वॉरेन हेस्टिंग होता, आणि तो कायदा मंजूर करण्यात आला. हा कायदा म्हणजे नियामक कायद्याची दुरुस्ती, सत्तेची सीमा स्पष्ट करणारा कायदा. या कायद्याने प्रथम स्पष्ट केले, गव्हर्नर जनरल व त्याची काउन्सिल आपल्या अधिकृत कर्तव्यामध्ये जे निर्णय घेतील
ते निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर असतील. यामुळे प्रशासनाला कायदेशीर संरक्षण मिळालं. ब्रिटिशांसाठी सर्वात महत्त्वाचं काय होतं? महसूल गोळा करणे, जमीन कर, वसुली, पैसा या सर्व गोष्टींमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू लागल्यामुळे कंपनी अडचणीत आली होती. म्हणून कायद्यात स्पष्ट सांगितलं, महसुलाशी संबंधित सर्व प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराबाहेर ठेवण्यात येणार. हा कायदा भारतीय समाजाला एक वेगळा संदेश देतो. न्याय देताना ब्रिटिश कायदा लादण्याऐवजी हिंदूंना हिंदू कायदा, मुस्लिमांना मोहम्मदन कायदा किंवा इस्लामी कायदा लागू करण्यात आला. यामुळे भारतातील वैयक्तिक कायद्याची संकल्पना मजबूत झाली. आता प्रश्न उरतो, प्रांतीय न्यायालयाचा निर्णय चुकला तर काय? 1781च्या कायद्याने सांगितले की अपील गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे करायची. यामुळे न्यायव्यवस्थेवर प्रशासनाचा प्रभाव वाढला. शेवटी ब्रिटिशांची सत्ता अधिक मजबूत झाली. प्रांतीय न्यायालय व काउन्सिलसाठी नियम म्हणजेच रेग्युलेशन तयार करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलला देण्यात आला. यामुळे व्यापारी न राहता कायदे करणारी सत्ता बनली. 1770 नंतर भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता वाढत होती. कंपनी व्यापार करत होती, पण हळूहळू राज्य चालवायला लागले. महसूल गोळा करणे, लष्कर ठेवणे, युद्ध करणे, त्याचबरोबर राजकीय निर्णय घेणे या सर्व बाबी कंपनी करू लागली. पण समस्या अशी होती की कंपनी खाजगी होती आणि सत्ता सार्वजनिक वापरत होती. ब्रिटिश संसदेला प्रश्न पडला, भारत चालवणारी सत्ता खाजगी कंपनीकडे कशी काय राहू शकते? याच पार्श्वभूमीवर 1784 मध्ये पिटचा इंडिया कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने पहिल्यांदा स्पष्ट सांगितले, व्यापार वेगळा आणि राज्यकारभार वेगळा. म्हणजेच कंपनीची व्यापारी कार्ये आणि राजकीय किंवा प्रशासकीय कार्ये यांचे विभाजन करण्यात आले. त्याचबरोबर दुहेरी शासन पद्धतीची सुरुवात झाली. आता भारतावर 2 संस्था नियंत्रण ठेवू लागल्या. नंबर 1, नियंत्रण मंडळ म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल ही ब्रिटिश सरकारची संस्था होती. त्याच्या हातात होते नागरी प्रशासन, लष्करी कारभार, महसूल व्यवस्था आणि सर्व राजकीय निर्णय. म्हणजेच खरी सत्ता आता ब्रिटिश सरकारकडे गेलेली होती. त्याचबरोबर नंबर 2 होते संचालक मंडळ म्हणजेच कोर्ट ऑफ डायरेक्टर. ही ईस्ट इंडिया कंपनीची संस्था होती. तिचे काम फक्त व्यापार करणे, नफा मिळवणे आणि व्यापाराविषयी निर्णय घेणे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तो, या कायद्यात पहिल्यांदा कंपनीच्या प्रदेशांना भारतातील ब्रिटिश मालमत्ता असे संबोधण्यात आले. याचाच अर्थ काय? भारतावर अंतिम अधिकार आता कंपनीचा नाही तर ब्रिटिश सरकारचा आहे. पिटचा इंडिया कायदा 1784 हा भारतातील ब्रिटिश सरकारी नियंत्रणाचा पाया ठरला. याच कायद्यामुळे कंपनीचे राज्य हळूहळू ब्रिटिश क्राऊन किंवा ब्रिटिश अधिपत्याखाली गेले. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी नक्की प्रेरणा देईल. नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की ऑन करा. तर पुन्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.